पहा सुखी जीवनाचा मंत्र. तर माझा प्रश्न असा अच्छा. आहे, हां. परफॉर्मन्स मध्ये एन्झायटी काय असते अच्छा 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 आणि त्यामुळे शीघ्रपतन होते का? अच्छा अच्छा अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. परफॉर्मन्स अँझायटी म्हणजे काय आणि त्यामुळे शीघ्रपतन होतं का आणि ते कसं थांबायला पाहिजे. खूप छान आणि सुंदर प्रश्न. अर्चनाजी नक्कीच त्याला उत्तर सांगूया. परफॉर्मन्स अँझायटी हे लहान लहान गोष्टी आहेत. म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी इतकं डिस्ट्रॅक्शन होतं. तुम्हाला एक अभ्यास झालेला आहे, एक 28% डिव्होर्सेस हे फक्त परफॉर्मन्स अँझायटीमुळे होतात. सांगूया आपण काय ते. परफॉर्मन्स अँझायटी जसं स्क्विज थेरपी पाहिलं, काही जणांना आपल्या पार्टनरसोबत एवढं ओव्हर एक्सायटेशन असतं की एक्झॅक्टली जेव्हा क्रिया करायला ते जात असतात त्यावेळेला म्हणजे ऑफिसमध्येच असताना तिथून त्यांच्या माइंडमध्ये ते सुरू होतं की आता मी घरी जाणार, मग घरी जाण्यानंतर मग हे करणार, मग मी एवढ्या जास्त वेळ करणार आणि असं करत करत हे इतके एक्साईट होतात की त्या ठिकाणी जेव्हा परफॉर्म करायला जातात त्यावेळेला इमिडिएट ते ड्रॉपडाऊन होतात. अँझायटी म्हणजे अगोदरच भीती वाटायला लागते. जर मनात तुम्ही भीती आणली ना की माझं होईल की नाही, माझा टायमिंग जास्त वाढेल की नाही, पार्टनर खुश होईल की नाही, अशा प्रकारच्या अननेसेसरी अनऑक्युपाईड गोष्टी जर तुम्ही डोक्यात ठेवल्या ना, मग अशा वेळेला अँझायटी येते, त्या ठिकाणी प्रेशर येतं, स्ट्रेस येतो आणि तुमचा परफॉर्मन्स निघून जातो. परत तुम्ही डिप्रेस होता, पार्टनर डिप्रेस होतो. म्हणून एकच सांगणं आहे की अशा बाबतीत मागच्या वेळेस मी सांगितलेले डिस्ट्रॅक्टेड थिंकिंग, जास्त त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करू नका. थोडंसं माइंड डायव्हर्ट करा आणि क्रियेमध्ये जा आणि पार्टनरचा देखील सहभाग त्यामध्ये चांगला असेल तर नक्कीच तुमचा टायमिंग हा चांगला होऊ शकतो. मला